मला सर्वप्रथम महाराष्ट्रातील जनतेला, विशेषतः सकल मराठा समाजाला विनंती करायची आहे की कृपया चिथावणीला बळी न पडता वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. मी कालच माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्ट केलं आहे, मुख्यमंत्री स्वतः त्यांनी विनंती केलेली आहे की कृपया आपण या भूलथापांना बळी पडू नका, चिथावणीला बळी पडू नका. आणि आपला लढा काही अद्याप संपलेला नाही. काल सुप्रीम कोर्टाचं जवळपास 550 पानी जे काही जजमेंट आलेलं आहे, ते जजमेंट जर व्यवस्थित जर आपण पाहिलं तर आपल्याकडे दरवाजा अजूनही खुला आहे. केंद्र सरकारकडे, केंद्राचा जो बॅकवर्ड कमिशन आहे, त्या बॅकवर्ड कमिशनकडे आपल्याला हे सर्व माहिती पुरवता येईल. आणि बॅकवर्ड कमिशनच्या सूचनेनंतर, शिफारसीनंतर केंद्र सरकारच्या राष्ट्रपतींकडे हा विषय निश्चित राष्ट्रपती महोदय याच्यावर शिक्कामोर्तब करू शकतात. अशा प्रकारचा पर्याय आज आपल्याला उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे केंद्र सरकार, केंद्रातील बॅकवर्ड कमिशन आणि राष्ट्रपती यांच्या स्तरावर हे विषय मार्गी लावू शकतात. मला फडणवीस साहेबांना विनंती करायची आहे की कृपया, आपल्याबद्दल आमच्या मनामध्ये नितांत आदर आहे, आपणही आपल्या पक्षातील लोकांना सूचना कराव्यात. कृपया महाराष्ट्र जो शांत आहे, तो महाराष्ट्रामध्ये कुठेही चिथावणी देण्याचं काम जे कोणी करत असतील त्या सहकार्यांना आपण सांगितलं पाहिजे. विशेषतः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण पश्चिम बंगालमध्ये सत्तेसाठी जे काही घडलं आणि ज्या निर्लज्जपणे या सगळ्या मतं मिळवण्याकरता जे काही पश्चिम बंगालमध्ये घडलं आहे, त्या निवडणुकीला केवळ हायकोर्टाने सुद्धा त्याच्यावर ताशेरे ओढलेले आहेत. अनेक ठिकाणच्या निवडणुका कशा प्रकारे चुकीच्या घडत आहेत, इलेक्शन कमिशनवरच्या ताशेरे ओढलेले आहेत. आणि त्यामुळे एवढं सगळं असताना कृपया महाराष्ट्रामध्ये सत्तेसाठी किंबहुना राजकीय पोळी भाजून घेण्याकरता जो काही उद्योग अनेकांनी सुरू केलेला आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने सहभागी होऊ नये, त्या चिथावणीला बळी पडू नये. आणि सर्वोच्च न्यायालयाचे निकाल पाहता आपल्याला पुढचं पाऊल टाकण्याकरता सज्ज व्हायचं आहे. आम्ही बरोबर आहोत. खुद्द मुख्यमंत्र्यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन या सगळ्या गोष्टी नमूद केल्या. त्यामुळे माझी विनंती आहे की इलेक्शनच्या काळामध्ये ज्या निर्लज्जपणे ज्या गोष्टीचा अनेकांनी फायदा उचलला, तशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कोरोनाची परिस्थिती असताना कृपया चिथावणी देण्याचं काम कोणीही करू नये, अशी माझी आग्रहाची विनंती ही निश्चितच आमचे विरोधी पक्षातले जे सहकारी आहेत त्यांना मुद्दाम या ठिकाणी करायची आहे. कालची 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दिशाभूल करण्याचा प्रयत्न काल झाला. विशेषतः फडणवीस साहेबांनी जे काही बोलले, मी ती कायद्याचंच माझ्याकडे कॉपी इथे उपलब्ध आहे की फडणवीस साहेब म्हणाले की हा कायदा आपण मागेच केला होता 2014मध्ये आणि त्याचं एक्सटेन्शन आज आपण करत आहोत. कायदा नवीन नाही आहे, परंतु ही जी कायद्याचीच कॉपी आहे, सेक्शन 18मध्ये SCBCचा जो कायदा जो आहे त्याची कॉपी माझ्या हातामध्ये आहे की सेक्शन 18 प्रमाणे त्यात नमूद असं केलं आहे, ऑन दी कमेन्समेंट ऑफ दिस ॲक्ट, म्हणजे SCBC संदर्भातला, फॉर एज्युकेशनल अँड सोशली बॅकवर्ड कॅटेगरी, म्हणजे जुना कायदा 14चा जो होता, दॅट शॅल स्टँड रिपील्ड, म्हणजे जुना कायदा हा अस्तित्वात राहणार नाही, हे या ठिकाणी कायद्यामध्येच नमूद केलेलं आहे. म्हणजे आपण एकीकडे सांगायचं जुना कायदा रिपील झालेला आहे, नवीन कायदा ही घटना दुरुस्ती झाल्यानंतर झालेला आहे. आणि नवीन कायदा घटना दुरुस्तीनंतर झाल्यामुळे महाराष्ट्राला, राज्याला आपले अधिकार राहिलेले नाहीत कायदा करण्याचा. आणि म्हणून मी कालच म्हणालो की महाराष्ट्राच्या सभागृहाची दिशाभूल करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राच्या राज्याला अधिकार नसताना घेतलेला निर्णय आहे आणि अशा पद्धतीने घेतलेला निर्णय हा वैध ठरत नाही, कारण कायदाच नाही. आणि त्यामुळे कायदा नसताना केलेला किंवा अधिकार नसताना केलेला निर्णय हा चुकीचा ठरला. हे काल खुद्द 3 विरुद्ध 2 न्यायाधीशांनी काल याच्यामध्ये जजमेंट दिलेलं आहे. असं जजमेंट असताना घेतलेला निर्णय हा चुकीचा ठरला. त्याच वेळेस जर ही काळजी घेतली गेली असती आणि जर केंद्र सरकारला सांगितलं असतं की नाही, आमच्याकडे अधिकार राहिलेला नाही, तुम्ही निर्णय घ्या आणि महाराष्ट्राला आरक्षण द्या. आज सत्ता केंद्रामध्ये तुमची आहे, केंद्र सरकार तुमचं आहे. केंद्र सरकारला ज्या पद्धतीने इतर निर्णय केंद्राने करून घेतले, 370चा विषय असो किंवा राम मंदिराचा विषय असो, अन्य विषय असतील, ज्या पद्धतीने तुम्ही हाताळले आणि कोर्टामध्ये करून घेतले, त्याच पद्धतीने मराठा आरक्षणासुद्धा प्राधान्य आपण दिलं असतं.
आणि हा अधिकार केंद्राचा आहे की तुम्ही त्यावेळेस तज्ज्ञ, तुम्ही तर सरकारमध्ये होता, सरकार तुमचं होतं आणि तुम्ही जर हे करून घेतलं असतं तर कदाचित आजची जे घडलं आहे ते घडलंच नसतं आणि केंद्र सरकारकडून या सगळ्या गोष्टीला आपल्याला करून घेऊन तिथल्या बॅकवर्ड कमिशननी शिक्कामोर्तब केलं असतं तर राष्ट्रपतीकडून मंजुरी आपल्याला त्यामध्ये मिळवता आली असती. त्यामुळे कायद्याचीच कॉपी मी तुम्हाला दाखवत आहे. हा काही माझं डॉक्युमेंट नाही आहे, राज्याच्या लॉ डिपार्टमेंटनी इश्यू केलेलं गॅझेट नोटिफिकेशन आहे जे मी तुम्हाला या ठिकाणी नमूद करत आहे. त्यामुळे कृपया आपल्याला राजकारणात जायचं नाही. आम्ही सर्व एकत्र आहोत. मी सर्व सहकारी मित्रांना सांगेन, हा कुठल्या एका पक्षाचा किंवा सरकारपुरती विषय मर्यादित नाही. मुख्यमंत्री म्हणाले हा काही आपसातली लढाई आपली नाही आहे, हा लढा आपला न्यायालयीन लढा आहे आणि न्यायालयीन लढाईमध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन हा विषय समोपचाराने अजूनही पुढे न्यायची आमची तयारी आहे. तसं अपील मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. कृपया राजकीय फायद्याकरता चुकीची विधानं आपण करू नका अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि 50%पेक्षा जास्त मर्यादा उलटून गेल्यासंदर्भातले जे सुद्धा आक्षेप त्यांनी नोंदवलेले आहेत तो म्हणजे इंदिरा साहनी प्रकरणाच्या संदर्भामध्ये मागासलेपण हा जो विषय आहे तो विषय आपण नेमलेला आयोग होता आणि त्या आयोगाच्या माध्यमातून तो विषय आल्यामुळे तो कदाचित चुकीचा आहे का असाही नवीन प्रश्न आता यासमोर निर्माण झालेला आहे. त्यामुळे दोन्ही प्रश्न, आमचं म्हणणं एवढंच आहे की दोन्ही प्रश्न आता नव्याने या गोष्टीकडे केंद्र सरकारकडे जाऊन मागास आयोग, केंद्राचा जो मागास आहे त्यांच्यासमोर जाऊन आपल्याला या प्रश्नाला राष्ट्रपतीकडे नेण्यासंदर्भातली जी पुढची प्रक्रिया आहे ती पार पाडायची आहे. खुद्द आम्ही ह्या सगळ्या लवकरच मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आम्ही एक दिवसात घेणार आहोत. त्या बैठकी जजमेंट जवळपास 550 पानाचं हे जजमेंट हे कालच संध्याकाळी प्राप्त झालेलं आहे. त्याच्यामधले जे काही मुद्दे उपस्थित केले न्यायालयाने, पण मला हे सांगितलं पाहिजे की न्यायालयाने सुद्धा राज्य शासनाने ज्या पद्धतीने बाजू मांडलेली आहे त्याची सुद्धा प्रशंसा ही राज्य शासनाची न्यायालयाने केलेली आहे. त्यामुळे कुठे काही संवाद नव्हता, समन्वय नव्हता, व्यवस्थित बाजू मांडल्या गेली नाही. हे मुद्दे अतिशय चुकीचे, खोडसाळ आहेत आणि केवळ राजकीय फायदा उचलण्याकरता केलेली काही विधानं आहेत ज्याला मी फार गांभीर्याने घेत नाही, कारण वस्तुस्थिती तशी नाही आहे, सर्व लोकांना माहिती आहे. महाराष्ट्रात हा विषय समजलेला आहे, सकल महाराष्ट्र समाजाला हा विषय अवगत आहे. काय प्रयत्न झाले सर्वांना माहिती आहे, सर्व वकिलांना माहिती आहे. आणि म्हणून 1-2 दिवसामध्ये या सगळ्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेऊन पुढची दिशा जी आहे, हा लढा मी म्हणल्याप्रमाणे संपलेला नाही, पुढची दिशा त्या अनुषंगाने ठरवण्याच्या बाबतीमध्ये कायदेशीर मुद्दे डोळ्यासमोर ठेवून पुढची पावलं की मराठा समाजाला त्यात मदत करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही करणार आहोत. राज्य शासनाने या अगोदर ज्या विविध योजना जाहीर केलेल्या आहेत त्याचाही पाठपुरावा करून त्या प्रश्नाला गती देण्याची आमची भूमिका आहे आणि ती पुढे राहील. एकीकडे तुमच्या राजीनाम्याची मागणी होते, दुसरीकडे आता जिल्ह्याजिल्ह्यांमधनं मराठा आंदोलक जे आहेत त्या आंदोलनाला सुरुवात करणार असा इशारा आला आहे. तर तिसरीकडे नितेश राणे यांनी असं म्हटलं आता करोनाची तिसरी लाट नाही तर मराठा आंदोलनाची लाट आहे. ही राजकीय विधानं आहेत, विरोधी पक्षांनी केलेली विधानं आहेत. त्यामुळे मी याला जास्त महत्त्व देत नाही. जे काम मी केलेलं ते प्रामाणिकपणे केलं आणि करत राहील आणि त्यांना माझा राजीनामा मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कुठला नैतिक अधिकार लागत नाही, त्यांना नाही आहे, कारण की त्यांच्या काळामध्ये घेतलेले निर्णयामुळे ही प्रसंग आज उद्भवलेला आहे. सर, तुम्ही सांगितलं 2018 नोव्हेंबरमध्ये हा कायदा केला, तोच मुळे दिशाभूल करणारा होता. म्हणजे त्यावेळेला महाराष्ट्राची दिशाभूल केली आणि विधिमंडळाची दिशाभूल केली. तर तेव्हा लक्षात नव्हतं का सरकारच्या की हा कायदा पुढे टिकणार नाहीये? नाही, आम्ही तर मांडलंच ना. मी सभागृहामध्ये हे स्टेटमेंट केलं की अटॉर्नी जनरलनी सांगितलंय की राज्याला अधिकार राहिलेला नाही. हे मी त्यांचं जे काही विधान त्यांनी जे कोर्टामध्ये केलं ते सभागृहात मांडलं. मी सभागृहाच्या रेकॉर्डवर आहे ते. आणि त्यावेळेस मात्र माझ्या बोलण्याकडे विरोधकांनी, विरोधी पक्ष नेत्यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यासंदर्भातलं सुतोवाच केलं. मी चुकीचं सांगतो असं ते म्हणाले, पण मी चुकी सांगितलं असतं तर मग सुप्रीम कोर्टाने तोच वाच्यता का केली? मग हा माझा खरा प्रश्न आहे. ठिकाणी पण हा कायदा करताना भाजपला त्यावेळेच्या सरकारला माहिती होतं का आपण दिशाभूल करतोय? असं आहे, माझं स्पष्ट मत आहे. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे त्याचा फायदा व्हावा या निर्णयाचा, अशा अनुषंगाने महाराष्ट्राची दिशाभूल करण्यात आलेली असं माझं स्पष्ट मत आहे. निवडणुकीसाठी हा सगळा निर्णय हा काही न पाहता हा निर्णय झालेला आहे. निवडणुकीला फायदा व्हावा या अनुषंगाने अशा प्रकारचे निर्णय या मंडळींनी त्यावेळेस घेतलेले आहेत. तर 16 मे पासून औरंगाबाद आणि बीड येथे पहिल्यांदा मोर्चा सुरू होतोय. जसं महाराष्ट्रामध्ये यापूर्वी मोर्चेच काढले गेले होते, तसे मोर्चा काढण्याची घोषणा आज बीडमध्ये
या मोर्चा सध्याचं कोरोना स्थिती या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राजकीय आरोप प्रत्यारोप दिसत आहेत, पण याच्याबाबतचा निकाल कुठेच अंतिम होताना दिसत नाही. आणि आपण जो सांगताय की मागासवर्गीय आयोगाकडे जाऊन केंद्राचं जायचं, यापूर्वी वेगवेगळ्या राज्यांनी केंद्रातल्या मागासवर्गीय आयोगाकडे भूमिका मांडली, पण ती रिजेक्ट केली गेलेली आहे. ते आपल्याला शिफारस करण्याचा अधिकार आहे. आता सुप्रीम कोर्टानेच जजमेंट दिलं असल्यामुळे आता हे नवीन जजमेंट कालच आलेलं आहे हे, त्यामुळे हा जो मार्ग त्यांनी सांगितलेला आहे की कुठल्याही राज्याला कुठल्याही सामाजिक घटकाला मागासलेपण असल्याचा निर्णय घेण्याचा अधिकार राहिलेला नाही. तो अधिकार आता केंद्राकडे आहे. केंद्राकडे तुम्ही पाठवू शकता. केंद्रीय मागासवर्ग आयोग जो आहे तो ह्याच्यामध्ये निर्णय घेईल आणि तो अंतिमरित्या राष्ट्रपतीच्या मान्यतेकरते जाईल, अशी त्यांनीच काल सुचवलेला सगळा जजमेंटचा भाग आहे. त्यामुळे राज्याला अधिकारच राहिलेले नाही, ते स्पष्ट आहे. परंतु पार्लमेंटरी कमिटी एक म्हणते, सुप्रीम कोर्ट एक वेगळं जजमेंट देतं, आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मग आता शेवटी सुप्रीम कोर्टा जजमेंटवर मी काही टिप्पणी करू शकत नाही. इट इज द लॉ ऑफ द लँड. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला असताना तो फॉलो करणं, किंबहुना मग आता पार्लमेंटने निर्णय घ्यावा. माझं म्हणणं आहे की पार्लमेंटने निर्णय घ्यावा आणि राज्याचे अधिकार अबाधित ठेवण्याच्या बाबतीत ते निर्णय घ्यावा ना. पार्लमेंट सेशन सुरू होईल, राज्याचे अधिकार अबाधित ठेवायचे असतील तर राज्याच्या जे फेडरल स्ट्रक्चर या देशाचं आहे ते लक्षात घेऊन राज्याचे अधिकार, केंद्राचे अधिकार, राज्यात ते तुम्ही म्हणला, तुमच्या मंत्र्यांनी घोषणा केली होती त्यांच्या वेळेस की राज्याचे अधिकार आम्ही काढून घेत नाही. ज्यावेळेस 102वी घटना दुरुस्त झाली त्यावेळेस हा प्रश्न विचारला गेला होता आणि त्यांनी सांगितलं राज्याचे अधिकार अबाधित आहे. सुप्रीम कोर्टाने वेगळंच म्हटलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला हे करून घ्यायचं असेल तर अजून राज्याचे अधिकार तुम्ही साबित ठेवा आणि राज्याकडे पाठवा पुन्हा, तरी आम्हाला आमची हरकत नाही आहे. आणि तुमच्याकडेच ठेवायचे असतील तर आम्ही तिकडे पाठवून देऊ, तुम्ही वर शिफारस करा राष्ट्रपतींकडे. काल प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर विरोधी पक्ष नेत्यांनी पुन्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी एक असा आरोप केला आहे की कायदा जर टिकला असता तर त्याचं क्रेडिट पूर्णपणे भाजपला मिळालं असतं, त्यामुळे या सरकारने हा कायदा खोटा टिकू दिला नाही. कायदा जर टिकला असता तर तुमच्या वेळेस क्रेडिट तुम्हाला मिळालं, आम्ही काही विरोध केला त्यावेळेस. माझा प्रश्न सरळ आहे, तुमचं सरकार असताना सभागृहामध्ये तुम्ही निर्णय घेतला, विना चर्चा हा कायदा पारित झाला, आम्ही त्यावेळेस विरोध, तुम्हाला क्रेडिट मिळतं म्हणून विरोध केला का आम्ही त्यावेळेस? आम्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षात असताना सुद्धा आम्ही एकमताने हा कायदा पारित केला. मग त्यावेळेस तुम्ही म्हणाला का तुम्ही विरोध केला, तुम्हाला क्रेडिट आम्हाला क्रेडिट द्यायचं नव्हतं तर मग तुम्ही विरोध त्यावेळेस केला असं म्हणाला? आम्ही संधी दिलीच नाही त्यांना. आम्ही भूमिका स्पष्टच घेतली, हा मराठा समाजाचा प्रश्न आहे आणि म्हणून एकमताने तो निर्णय आम्ही घेतला. आणि आजही आमची अपेक्षा तीच होती तुमच्याकडून. मग तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी निमंत्रित केलं, चर्चेमध्ये तुम्ही सहभागी झालात, तुम्ही सुद्धा आलात, पण फक्त ही चर्चा मध्ये सहकार्याची भावना होती आणि बाहेर मात्र विरोध करायची भूमिका तुम्ही स्वीकारली. हे योग्य नाही आमचं मत आहे. अजूनही आमचं मत हेच आहे की समाजाचं हित लक्षात ठेवा आणि समाजाला न्याय द्यायचा असेल तर केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे, चला क्रेडिट तुम्ही घ्या. आमचं म्हणणं आज आहे क्रेडिट पाहिजे तुम्हाला, तुमचं क्रेडिट तुम्ही घ्या, हरकत नाही. पण हा प्रश्न मार्गी लावण्याकरता केंद्रातल्या तुमच्या सरकारला भाग पाडा आणि राष्ट्रपतींच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावण्याच्या बाबतीत काहीतरी सकारात्मक पाऊल तुम्ही उचला. नुसती राजकीय विधानं तुम्ही करू नका. कायद्याच्या चौकटीमध्ये जजमेंटमध्ये जे विषय आले आहेत त्यावर तुम्ही काहीतरी भाष्य करावं अशी आमची अपेक्षा आहे. सरकार गंभीर नाही, सरकारने पाहिलं नाही, वकील हजर आहे, या सगळ्या गोष्टीला काही अर्थ नाही आहे. टॉक ऑन लिगल पॉईंट्स. तुमच्याकडे कायदेशीर काही मुद्दे आहेत त्याच्यावर तुम्ही बोला ना. काय कायदेशीर मुद्द्यात तुम्ही काहीच बोलत नाही आणि फक्त राजकीय स्टेटमेंट्स तुम्ही जे करता हे उचित नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे. तर परत एकदा या संदर्भात स्टडी होणार आहे का? मराठा समाज सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे, अशा पद्धतीच्या काही सूचना सरकारला अधिकाऱ्यांकडनं मिळाल्या? असे काल त्यांनी जे म्हणालं की द गायकवाड कमिशन हॅज फेल्ड टू एस्टॅब्लिश द बॅकवर्डनेस ऑफ द कम्युनिटी इन टर्म्स ऑफ म्हणजे एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टेन्सेस कुठले प्रूव्ह करू शकलेलं नाही असं विधान त्याच्यामध्ये आहे. हां, तर एक्सेप्शनल अँड एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टेन्सेस हा विषय काल आलेलाच आहे. त्यामुळे आता या सगळ्या म्हणून सांगतो की आता जजमेंट 550 पानाचं जजमेंट आहे. त्या जजमेंटवर प्रत्येक ठिकाणी काय कायदेशीर मुद्दे आता समोर येतात त्यावर बरंचसं अवलंबून राहणार आहे. पण शेवटी आजच्या जजमेंटप्रमाणे तर आता हे केंद्राच्या अखत्यारीत गेलेलं आहे आणि केंद्राचा मागास आयोग आहे, त्यांनी या विषयावर शिफारस करायची आहे आणि मग शेवटी राष्ट्रपतींकडे जायचं. आता असा रूट त्यांनी सजेस्ट केलेला आहे असं माझं मत आहे. पण त्यांनी जे म्हटलंय की ज्या पद्धतीनं त्यांना न्याय मिळायला पाहिजे होता किंवा जे रिपोर्ट सबमिट केला आहे त्यामध्ये ते अपवादात्मक परिस्थितीमध्ये असं देता येत नाही, तर परत एकदा या संदर्भातलं आपण रिपोर्ट किंवा कमिशन तयार करणार आहोत किंवा सुप्रीम कोर्ट असं आहे की मी असं आहे की
कोर्टाचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत त्याची काय पार्श्वभूमी आहे समजून घ्यावं लागेल. एकदम कुठल्या निष्कर्षास मी पोचत नाही याकरता की गायकवाड कमिशनच्यावरच त्यांनी प्रश्नचिन्ह सुप्रीम कोर्टाने उपस्थित केलेलं आहे. त्यामुळे बरं गायकवाड कमिशन तर आम्ही नेमलं नव्हतं, मागील सरकारच्या काळातच नेमला गेलं होतं आणि फडणवीसांनी सांगितलं की माझा कायदा फुलप्रूफ आहे, सगळ्या कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणारा आहे. हे त्यांचं स्टेटमेंट ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस बाहेरसुद्धा. आमचं म्हणणं की बाबा हे फुलप्रूफ होतं तर मग कुठे चुकलं हा प्रश्न, कारण सुप्रीम कोर्टाने ह्याच्या विरुद्ध निकाल दिला असल्यामुळे कुठेतरी काही लॅकून राहिला का हा त्यातला विषय आहे. 102 घटना दुरुस्तीनंतर आपल्याला अधिकार राहिले नाही तरी सुद्धा हा कायदा केला गेला. म्हणजे त्यावेळेला फडणवीसांना किंवा भाजप सरकारला माहीत होतं का की घटना दुरुस्ती झालेली आहे, आपल्याला अधिकार नाही, तरी हा त्यांनी कायदा रेटला? असं आहे की इग्नोरन्स माहीत नाही, न पाहताच काही रेटून न्यायचा प्रयत्न केला, किंबहुना मग राजकीय खेळी होती का, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही निर्णय झाले का, असाही विषय होता. सर प्रश्न असा आहे की आपल्या ह्या आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे अनेक जी नियुक्त आहेत म्हणजे ज्यांच्या परीक्षा झाल्या होत्या फक्त नियुक्त राहिल्या होत्या, DYSP असेल किंवा तहसीलदार, आता त्या नियुक्तांचा मार्ग मोकळा होतोय का? आणि ज्या आता SCBCच्या ज्या जागा आहेत कारण आरक्षण नसल्यामुळे मग त्यांचं काय होणार आहे, काय म्हणतात? कोर्टाने काल सांगितलेलं आहे की स्थगिती मिळायच्या अगोदरच्या अपॉइंटमेंट्सला कुठला बाधा येणार नसल्याचं कालचं कोर्टाच्या जजमेंटचा भाग आहे. त्यामुळे आता या जजमेंटमधला निष्कर्ष जो आहे तो लक्षात ठेवून अपॉइंटमेंटची जी प्रक्रिया त्या अपॉइंटमेंटच्या व्याख्येमध्ये बसते ती पूर्ण होत असेल तर आमचाही प्रयत्न राहील तो. सर मग आता MPSC परीक्षा आता कोरोनाचा काळ कमी झाल्यानंतर MPSC परीक्षेला स्थगिती दिली किंवा इतर रिक्रुटमेंट जे बंद झाले सुरू होतील नाही. असं आहे की MPSCच्या परीक्षा किंवा अन्य परीक्षा कॉलेजच्या शाळेच्या वगैरे ज्या पुढे गेलेल्या आहेत या सगळ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे गेलेल्या आहेत. याच्यात कुठलाही राजकीय हेतू नव्हता. त्यामुळे परीक्षा घेण्याचा विषय जो आहे तो कोरोनाशी निगडीत आहे. त्यामुळे एकेका वर्गात पाहतो आपण मुलं एफेक्ट होऊ लागलेली आहेत, मोठे स्टुडंट्स एफेक्ट होऊ लागलेले आहेत, सर्व्हिस कमिशनच्या परीक्षासुद्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्याचा काही संबंध असं मला वाटत नाही. हा कोरोनाशी निगडीत विषय असल्यामुळे तेवढा विषय तसा हाताळला लागेल. SCBCला तर आता परवानगी नाहीच आहे ना. आता EWS हा एकच मार्ग आपल्यासमोर आहे. जोपर्यंत याच्यावर निर्णय होत नाही तोपर्यंत SCBCच्या ऐवजी EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शन आहे तो आपल्याजवळ मार्ग आज ओपनच आहे, जो केंद्राने कायदाच केलेला आहे. सर जो विरोधकांकडून कायम आरोप केला जातो की या सगळ्या सेन्सिटिव्ह विषयामध्ये चर्चेला बोलवलं जात नाही. आता याच्या बाबतीत पुढील जे काही पावलं असतील त्यामध्ये सर्वपक्षीय बोलवणं आता मुख्यमंत्र्यांशी याविषयी चर्चा करावी लागेल. पहिल्यांदा या जजमेंटमधून काय निघतंय बाहेर, डिटेल्स कायदेशीर लीगल मुद्दे काय आहेत हे सगळे बारकाईने पाहावे लागतील. म्हणजे जजमेंट हे 550 पाने असल्यामुळे त्याला भरपूर त्याच्यामध्ये बारकाईने त्याचे इम्प्लिकेशन्स काय आहेत, काय परिणाम आहेत, काय मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहेत, कायदेशीर काय मत आहे, हे सगळं एक्झामिन केल्यानंतरच पुढे जावं लागेल ना. उगाच त्याच्यामध्ये काही बोलण्यापेक्षा जे प्राथमिक कालचं जजमेंट आहे ते फार त्रोटक किंवा माहिती जेवढी आहे ती फार कमी आलेली आहे. डिटेल जजमेंटमध्ये बऱ्याचशा गोष्टी आता समोर आलेल्या आहेत. ते सुद्धा त्याच्यासुद्धा तुम्हाला मी निश्चितच मीडियाशी बोलून संवाद साधेल. परंतु त्या जजमेंटमधले जे विषय आहेत ते हाताळूनच मग पुढे याच्या बाबतीमध्ये काही वाच्यता करता येईल. चौधरी तुम्ही आता पहिल्यांदा बोललात की महाराष्ट्रामध्ये काही चिथावणी करण्याचा प्रयत्न आहे, असं काही प्रूफ आहे का की खरंच? ते ठिकठिकाणी पोलिसांनीच सांगितले ना, ठिकठिकाणी काही ठिकाणी पुतळे जाळण्याचा प्रयत्न झाला, काही ठिकाणी मोर्चे काढण्याचा प्रयत्न होतोय, काही ठिकाणी लोक पोरं जमवायचा मुलं जमवायची, त्यांना काहीतरी विधानं ती जाऊन करायची, असं भाजपच्या काही लोकांनी केल्याची विधानं समोर आलेली आहेत. सर प्रवीण दरेकर म्हणाले की प्रत्येक वेळेला केंद्राकडे कोण टाकलं जातं, आलं अंगावर म्हणून ढकललं केंद्रावर, अशा वेळेला त्यांचं वाक्य होतं. आलं अंगावर ढकललं केंद्रावर नाही आहे. हे जे काही दरेकरांनी जजमेंट वाचावं, मी तर म्हणजे अशी फक्त पॉलिटिकल विधानं करण्यापेक्षा सुप्रीम कोर्ट जजमेंट वाचा आणि जजमेंटच्या आधारावर उत्पन्न झालेले जे काही लीगल मुद्दे आहेत त्याच्यावर तुम्ही काहीतरी भाष्य करा. अशा वेग स्टेटमेंट्स तुम्ही करू नका, अशी माझी विनंती ही विरोधी पक्ष नेत्यांना राहील. सर, लॉकडाऊन नंतर राज्यभरामध्ये आंदोलन करण्याची भूमिका काही मराठा नेत्यांनी घेतलेली आहे, या संदर्भामध्ये असं आहे. आता हा विषय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, हा विषय सेक्शन 144चा विषय आहे, हा विषय लॉकडाऊनशी निगडीत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या महाराष्ट्रात मोर्चे निघायचे वगैरे, पण तो आजचे निर्बंध एका वेगळ्या म्हणून मी म्हणालो की याचा फायदा म्हणजे बंगालमध्ये, आसाममध्ये, इतर केरळामध्ये
निवडणुकीच्या वेळेस जे काही प्रचंड गर्दीसाठी आणि ज्याला सुप्रीम कोर्टाने खूप तामिळनाडूमध्ये आक्षेप व्यक्त केले होते ते तरी किमान त्याचं लक्षात ठेवा. आज लोक मरतायत तिथे संसर्ग होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्सिंगच्या गोष्टी आपण करतोय आणि दुसरीकडे राजकीय फायदा उचलण्याकरता आम्ही हे सगळं करतोय. हा लढा हा एकमेकांशी नाही आहे. तर हा सगळा विषय जो आहे तो कायदेशीर विषय आहे आणि कायदेशीर विषयासाठी आंदोलन कोणावर करणार तुम्ही. विषय असा आहे आंदोलन करायचं म्हणजे राजकीयच तुमचं भूमिका आहे. त्यापेक्षा जजमेंट वाचा आणि काय घडलं जजमेंट दुसऱ्यावर तुम्ही विषय टाकण्यापेक्षा एकदा तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करावं अशी माझी अपेक्षा आहे आपल्याकडून. सर